बाबा उद्या मला ना स्कूलला सुट्टी आहे. म्हणून उद्या खूप मस्ती करणार आणि खेळणार. अरे विषय का खूप मस्ती करायची आणि खूप खायचं. पण आधी खाऊन घेतो तोवर मी बॅग ठेवून आलो. ठीक आहे आई, आनंदीसाठी काहीतरी खायला घेऊन येतेस का ग? हो हो हो. आजी येते. आलोच मी. अरे वा, आलं का पिल्लू? झपटकन हात पाय तोंड धुवून घे. मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा उपमा केलाय. मटार पण घातलेत त्याच्यात. जा. नको, मला भूक नाहीये. असं नाही करायचं बाळा. हे बघ, दुपारी डबा दिला होता त्याच्यानंतर तुझ्या पोटात काहीही गेलेलं नाहीये. असं नाही करायचं. जा जा जा, पटकन हात पाय धुवून घे. जा. आनंदी इकडे. आनंदी, घरचे मोठे सगळे सारखे सूचना देतात ना. हातपाय धुवून घे, उपमा खा, सारखेच मागं लागतात ना. हो ना, मला तर खूप बोर होतं. तेच तर, घरचं कोणीच तुझं मन ओळखत नाही, तुझ्याशी कोणीच खेळत नाही. पण तुला माहितीये का, तू आजपासून अजिबात काळजी करायची नाही. का? कारण की आजपासून मी तुझ्याशी खेळणार आहे. आणि अजून एक महत्वाचं, मी तुला कधीही कोणतीही सूचना देणार नाही. आणि उपमा खायला पण नाही सांगणार ना? अजिबात नाही. आणि तुला एक गंमत माहितीये का, मी तुझ्यासाठी टेस्टी टेस्टी नूडल्स बनवणार आहे. वाव, नूडल्स. नूडल्स तर मला खूप आवडतात. माहितीये मला. छान. मी ऐकलं होतं की लहान मुलांना हवं तसं ट्रेन करता येतं. चांगलं वाईट तू अगदी करेक्ट वेळी माझ्या हातात आली आनंदी. आता बघ माझ्या या कार्डचा वापर मी कसा करते ते. ये, आता आपण दोघींना मस्तपैकी खेळूयात. आई, बाबा, तुम्ही नका एवढा विचार करू. जयंत आणि सिद्धू आपल्या घरचेच आहेत. त्यांनी आजवर आपल्याला खूप मदत केली आणि मला माहिती आहे यावेळी पण ते नक्की मदत करणार. नाही, एक मिनिट. काही झालं तरी ते जावई आहेत आपले. प्रत्येक वेळी अडचणीत सापडलो की त्यांना भरीस घालणं बरं नाही हो. आई, काय करणार, आपल्या घरची परिस्थितीच अशी आहे ना. तुमचे दोन्ही जावई या घरची मुलं आहेत आणि तुमची दोन्ही मुलं या घरचे वैरी. दादा, वेणा पास. तोंडाला येईल ते बडबडू नकोस. का? खरं बोलतेय तर सहन होत नाहीये का तुम्हाला? गप्प बस म्हटलं ना. त्यांचं ते जे काय ते बघतील, आपला याच्याशी काही संबंध नाहीये. चल, मुकाट्याने घरी निघायचं. चल उठ. वेणा, चल म्हटलं. काय चाललंय तुझं? अरे स्वतःच्या बायकोशी असं वागतात? बाबा, ती माझी बायको आहे. तिचं काय करायचं ना मी बघेन. तुम्ही मध्ये पडू नका. हे बघ संतोष, जरी ही तुझी बायको असेल ना तरी आमची लेक आहे. तेव्हा हिच्याशी नीटच वागायचं, कळलं? सगळं आम्हाला शिकवा. अहो, स्वतःच्या समोर एवढं सगळं घडतंय ना, त्याच्याकडे लक्ष द्या आधी. आणि एवढीच हिची काळजी वाटत असेल ना तर योग्य निर्णय योग्य वेळी घ्या. ए चल ग, चल. आई, आम्ही सुद्धा निघतो. हा, चल सिंचू. कुठे असेल जानू? काळजी वाटते तिची. काय करू? कॉल करून बघू का? हो, कॉल करतो. विश्वा,
बोल विश्वा. अगं जानू, कुठे आहेस तू? ऑफिसमध्ये का नाही आलीस? मी वाट बघत होतो. बरं मला सांग, तू ठीक आहेस ना? अरे हो 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 विश्वा, एकाच वेळेला किती प्रश्न विचारशील. मी एकदम ठीक आहे. दॅट्स ग्रेट. पण मला एक सांग, तू परत ऑफिसमध्ये का नाही आलीस? झालं असं की मी मिस्टर कानेटकरांबरोबर एके ठिकाणी गेले होते. पण खरं सांगू विश्वा, तिथे जाऊन आल्यानंतर ना मला लाईफकडे बघण्याचा एक पॉझिटिव्ह अप्रोच मिळाला आहे. अँड आय मस्ट टेल यू, मिस्टर कानेटकर खरंच खूप ग्रेट आहे. अरे मी आता ऑफिसमध्येच आहे. तू आत्ता ऑफिसमध्ये आहेस? हो, म्हणजे मी मिस्टर कानेटकरांबरोबर आत्ता जस्ट ऑफिसला आले. डिरेक्टली घरी जायचंस ना? हो, थोडं पेंडिंग वर्क आहे, ते कम्प्लीट करून निघेन. काय करतेस जान्हवी? हे बघ, काम उद्याही करता येईल, ते नंतर कंप्लीट कर. आता घरी जा बघू. विश्वा, अरे तुला तर माहिती आहे ना मिस्टर कानेटकर किती पर्टिक्युलर आहेत. आणि तसंही मलाही माझं काम वेळेतच पूर्ण करायला आवडतं. डोंट वरी, मी थोड्या वेळातच निघते. तू कर तुझं काम कंप्लीट, मी तुला पिकअप करायला येतोय. तू कशाला मला न्यायला येतोयस? हे बघ, तू यायची काही गरज नाहीये, मी जाईन माझी. हे बघ, एकतर तुझं काम संपेपर्यंत खूप उशीर होईल. एवढ्या उशिरा कशी जाशील घरी तू? ते काय नाही, मी येतोय. विश्वा, अरे नको काळजी करूस, खरंच जाईन मी. मी काही ऐकणार नाहीये तुझं. मी तुला पिकअप करायला येतोय म्हणजे येतोय. विश्वा, मी तुला म्हटलं ना, तू यायची काहीही गरज नाहीये, मी जाईन घरी. आणि जर का तू मला इथे न्यायला आलास ना, तर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. बाय. अगं पण काही म्हणालीस तरी मी ऑफिसच्या खाली येऊन थांबणारच. कारण जानू, जोपर्यंत तू घरी पोचत नाहीस मला झोप लागणार नाही. हे बाळ आहे ना आनंदाची नाही तर ऱ्हासाची नांदी घेऊन येणार आहे. पाहू ना काय आणलंय मी तुझ्या ओळख. हो, मी कसं ओळखणार? तुम्ही सांगा ना. हे नाही, हे असं असतं नेहमीच आहे तुझं. हं? बरं, ओळखते. गर्भसंस्काराची पुस्तकं आणली आहेत का? पुस्तक? आणि मी बरी आहेस ना तू? मस्करी पुरे झाली, सांगून टाका पटकन काय अगं आणलंय. तुला ओळखायचं. बरं एक काम करतो, डोळे मीट, मी दाखवतो. बरं. उघडू डोळे. अगं उघड की. अहो, हे सगळं काय आहे? काय आहे म्हणजे? अरे फोटोज आहेत आपल्या बाळाचे. आपल्या बाळाचे? असं काय करता? अहो सिद्धिराज, ही वेगवेगळी बाळ आहेत, सगळी वेगळ्याच बाळांचे फोटो आणलेत तुम्ही. माहितीये मला, पण हे बघा, हे बाळ बघ ना. या बाळाचे जसे कुरळे कुरळे केस आहेत ना, आपल्या बाळाचे सुद्धा असेच कुरळे केस असतील. किंवा या बाळाचे गाल बघ, कसे गुब्बू गुब्बू आहेत. आपल्या बाळाचे गाल सुद्धा असेच गुब्बू गुब्बू असतील. आणि या बाळाचे कान बघ ना, कसे चिंटुकले पिंटुकले आहेत ना. आपल्या बाळाचे कान सुद्धा असेच चिंटुकले पिंटुकले असतात. आणि स्माइल दाखवणारा कुठला फोटो नाहीये का? कारण आपल्या बाळाची स्माईल आहे ना, तुझ्यासारखीच गोड गोंडस असेल बघ. म्हणजे बघ ना, इमॅजिन कर, तू स्माईल करत त्या बाळाला तुझ्या हातात घेतलंस आणि ते बाळ सुद्धा तसंच स्माईल करत तुझ्याकडे बघतंय. आई शपथ यार, काय भारी फिलिंग असेल ना. आणि आपल्या बाळाचे डोळे अगदी तुमच्यासारखे असणार आहे. खरे तरी सुद्धा निरागस, एकदम लागवी. हो ना, तुला खरं सांगू का, म्हणजे कधी बाळ येत आहे ना आपलं, असं झालंय मला. हा, अख्ख्या घरात नुसता आनंद पसरलाय. मी सांगतो ना, हे बाळ आलं ना की आपल्या घरात गुड लक येणार आहे बघतो. हे बाळ आहे ना आनंदाची नाही तर ऱ्हासाची नांदी घेऊन येणार आहे.